महिलांना विधानसभा लोकसभेत 33% आरक्षण देणाऱ्या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं इचलकरंजीत प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी परिसीमन ही अट रद्द करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। संसदेत मंजूर झालेला महिला आरक्षण कायदा हा देशातील कोट्यावधी महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा आहे। मात्र केंद्र सरकारनं या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी परिसीमन आणि जनगणना या अटी लावल्यानं महिलांना आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास विलंब होतोय। हा विलंब महिलांच्या हक्कांवर अन्याय करणारा असून त्यांची राजकीय भागीदारी लांबणीवर टाकणारा असल्याची टीका जनवादी महिला संघटनेनं केली आहे। महिला आरक्षण विधेयकावरील परिसीमनची ही अट तत्काळ रद्द करून कोणत्याही विलंबाशिवाय आरक्षणाची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे। त्यासाठी इचलकरंजीत प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। सरकारनं महिलांच्या न्याय मागण्यांचा सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। आंदोलनात चंद्रकला मखदूम, मुमताज हैदर, पार्वती म्हेत्रे, ललिता हुल्ले, जरीना सुतार यांच्यासह कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या।